पत्रकारितेमधील प्रामाणिक व्यक्तिमत्व, दैनिक लोकमत वर्तमानपत्राचे मनोर प्रतिनिधी तसेच विकास समाचार यूट्यूब चॅनलचे संपादक आरिफ पटेल सर यांचे काल हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले। त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुलगा मुलगी असा परिवार आहे। ही बातमी कानावर पडताच फार वेदना झाल्या आणि मनात विचार आला की अल्लाह को भगवान को इतने अच्छे प्यारे लोग ही क्यों पसंद है, ज्यांना समाजात लोकांच्या सेवेसाठी अन्याय अत्याचार विरुद्ध लढा देण्यासाठी का राहू देत नाही। आरिफ पटेल सर पत्रकारितेमध्ये नावाजलेले नाव होते। गेल्या अनेक वर्षापासून ते लोकमत वर्तमानपत्राच्या आधारे ग्रामीण शहरी भागातील अनेक बातम्या तसेच लोकांच्या अडचणी सोडवत असे। तसेच ते बातम्या रोखठोक प्रसारित करत होते। सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वतंत्र विकास समाचार म्हणून यूट्यूब चॅनल सुद्धा सुरू केले होते। या चॅनलच्या माध्यमातून अनेक ज्वलंत प्रश्न शासन प्रशासनाच्या निदर्शनास आणून ग्रामीण शहरी भागाला न्याय देण्याचे काम प्रामुख्याने त्यांनी केले। त्यांनी मनोर परिसरातील नागरी समस्यांना सातत्याने वाचा फोडली। मितभाषी नेहमी सर्वांना आपलेसे वाटणारे असे व्यक्तिमत्व होते। तसेच राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात व अन्य बेकायदेशीर घटनांविरोधात त्यांनी सातत्याने प्रहार केले। पालघर जिल्हा पत्रकार संघाचे ते उपाध्यक्ष तसेच मनोर येथील मराठी एज्युकेशन शैक्षणिक संस्थेचे संचालक होते। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शैक्षणिक आरोग्य सामाजिक क्षेत्रात ते नेहमी सक्रिय राहत त्यांनी अनेक उपक्रम राबवले। मस्तान पेन नाका या ठिकाणी ते राहत होते। एक दोन दिवसापासून त्यांची प्रकृती अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटल बेटेगाव या ठिकाणी दाखल केले होते। मात्र काल त्यांची प्राणज्योत मावळली। ही दुःखद अशी बातमी समजल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेचे सदस्य पालघर जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन आरिफ पटेल सर यांचे अंत्यदर्शन घेत दुःख व्यक्त केले। सर्वांना नेहमी सहकार्य करणारे, सर्वांना पुढे घेऊन जाणारे, एक चांगले मित्र म्हणून, एक चांगले मार्गदर्शन म्हणून त्यांची भूमिका खरोखरच खूप मोठी होती। त्यांच्या गेल्याने जी मनोर परिसरात पोकळी निर्माण झाली आहे ती भरून निघणार नाही। अशा कर्तृत्ववान ध्येयवान व्यक्तीस आदरांजली वाहताना फार वेदना होत आहेत। आज आरिफ पटेल सर शरीराने जरी आपल्यातून निघून गेले असतील तरी त्यांची कामाची पद्धत, कर्तृत्व आणि नावलौकिक कायम जिवंत राहील। त्यांच्या परिवाराला आणि मित्र परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती देऊ अशी भगवंतास प्रार्थना करून त्यांना न्यूज पोलीस रिपोर्टर परिवारातर्फे श्रद्धांजली।